मंडळी, टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेती स्मृती मंधना हिच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। स्मृती मंधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुश्चल हे दोघेही लग्न बंधनात अडकणार असल्याचं जेव्हापासून समोर आलं आहे तेव्हापासूनच हे कपल ट्रेंडिंग मध्ये आहे। स्मृतीच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत। या लग्न सोहळ्यात टीम इंडियाचे सगळे मेंबर सहभागी झाले आहेत। सगळे स्मृतीचं लग्न खूप एन्जॉय करताना दिसतायत। रविवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला त्यांचा लग्न सोहळा सांगलीत पार पडणार होता। अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या क्रिकेटपटू स्मृती मंधनाच्या लग्नाला अवघे काही तास उरले होते, पण अचानकच स्मृतीच्या लग्नात ॲम्ब्युलन्स बोलवावी लागली, कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानकच बिघडली आणि हा लग्न सोहळा थांबवावा लागला। आणि आता ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो लग्न सोहळा पुढे ढकलला आहे। पण स्मृतीच्या वडिलांना नेमकं झालं काय, जेणेकरून हा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि जबरदस्त बॅट्समन एवढंच नाही तर नॅशनल क्रश असणारी स्मृती मंधनाच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। स्मृती आणि पलाश मुश्चल 23 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार होते। तिच्या लग्नाची सांगलीमध्ये जोरदार तयारी करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं। विविध विधी आणि कार्यक्रम सुद्धा झाले। स्मृती मंधनाने हळदी समारंभात धमाल केली। स्मृतीच्या हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत। या कार्यक्रमात स्मृतीसह तिच्या संघातील जेमिना रॉड्रिग्स, राधा ठाकूर, रेणुका अरुंधती यांनीही खूप मजा केली। स्मृतीचे हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडिओज पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात स्मृती मंधना आणि तिचा होणारा नवरा पलाश मुश्चल यांनी जबरदस्त डान्स करत उपस्थितांकडून वाहवा मिळवली। स्मृतीने तर सर्वांनाच आश्चर्यचकित करत भन्नाट डान्स सादर केला, पण या डान्सची सुरुवात तिने तिची पार्टनर जेमिना सोबत केली। स्मृती आणि पलाशच्या लग्नाची तुफान चर्चा जगभरात रंगली आहे। या क्यूट कपलचं रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हा लग्न सोहळा रविवारी 23 नोव्हेंबरला सांगलीत पार पडणार होता। या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टीमचे खेळाडू आधीच दाखल झाले होते। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ गांगुली, सोनू निगम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे। त्यामुळे सांगलीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्मृती मंधनाच्या फार्म हाऊसला छावणीचं स्वरूप आलं होतं। स्मृती आणि पलाश यांचा विवाह दुपारी 3:30 वाजता पार पडणार होता। मात्र ही तयारी सुरू असतानाच लग्नात एक आक्रीत घडलं। स्मृती मंधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानं एकच खळबळ उडाली। त्यांची प्रकृती बिघडली आणि भर मंडपात ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। स्मृतीचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक पलाश मुश्चलही रुग्णालयातच आहे। दुपारनंतर फार्म हाऊसची सजावट काढण्याचं काम सुरू झालं। लग्नाचं संपूर्ण डेकोरेशन काढलं जात आहे। तसंच लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जातंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। स्मृती मंधनाचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी तिच्या वडिलांबाबत माहिती दिली आहे। तुहिन मिश्रा म्हणाले, आज सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधना नाश्ता करत होते। त्यांची तब्येत अचानकच बिघडली। थोडा वेळ आम्ही सगळे थांबलो, म्हटलं ठीक आहे, नॉर्मल होतील, पण त्यांची प्रकृती बिघडतच गेली। मग कोणतीही रिस्क घेण्यापेक्षा रुग्णवाहिका बोलवत त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं। आता ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। जसं की सर्वांनाच माहिती आहे, स्मृती तिच्या वडिलांशी खूप जास्त क्लोज आहे। त्यामुळे तिने निर्णय घेतलाय की जोपर्यंत तिचे वडील ठीक होत नाही तोपर्यंत लग्न स्थगित करण्यात आलं आहे, असं तिच्या मॅनेजरने सांगितलेलं आहे। डॉक्टरांशी काही बोलणं झालं का असं विचारलं असता मॅनेजर मिश्रा म्हणाले, सध्याच्या घडीला ते डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत। डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्या वडिलांना काही वेळ रुग्णालयात ठेवावं लागेल। आम्हा सर्वांना याचा थोडा धक्का बसला आहे। ते लवकरच बरे व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे। हा सर्वांसाठी मोठा क्षण आहे। स्मृतीचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आधी तिच्या वडिलांना तिला ठीक झालेलं पाहायचंय, त्यानंतर जेव्हा शक्य आहे तेव्हा लग्न होईल। त्यामुळे आज होणारं लग्न आता रद्द झालं आहे। त्यामुळे स्मृतीचा लग्न सोहळा आता पुढे ढकलण्यात आलाय। याबाबत पुढील अपडेट लवकरच येईल। बाकी तुम्हाला या जोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।